मकर संक्रांतीचा औचित्य साधत महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आर्थिक साक्षरता अभियान व हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन वासंती मंगल कार्यालय येथे होतं। हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिलांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत आणली आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने बँकेच्या वतीने बचत गट चालवत असणाऱ्या महिलांच्या गृह उद्योगाचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते। कार्यक्रमाला नामांकित वैद्यकीय सर्जन तथा भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला दहीफळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। याबरोबरच भाजपाच्या सरचिटणीस सुनीता मेटे औरादे आणि सरचिटणीस कविता देशमुख यांचीही उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिवाजीनगर शाखेच्या शाखा व्यवस्थापक कोमल जयस्वाल यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते। दैनंदिन जीवनातून महिलांसाठी थोडी करमणूक व्हावी म्हणून हळदी कुंकवाच्या निमित्ताने उखाणे स्पर्धा व टंग ट्विस्टर स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते। यात महिलांनी उत्स्फूर्तरित्या सहभाग घेतला होता। महिलांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला। यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिवाजीनगर शाखेच्या व्यवस्थापक कोमल जयस्वाल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सहाय्यक व्यवस्थापक पूजा गडगिरे, ग्राहक सेवा सहाय्यक सागर धरमकर, ग्राहक सेवा सहाय्यक भाग्यश्री पहेलवान यासह सब स्टाफ विशाल चौतमल, पंडित विसपुते आदींच्या प्रयत्नातून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। वासंती मंगल कार्यालय येथे हळदी कुंकू आयोजित केलेला आहे आणि या हळदी कुंकवाचं मेन आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजर कोमल जयस्वाल आणि त्यांच्या टीम या सर्व टीमने अतिशय चांगल्या पद्धतीनं जे की महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ग्राहक असतील त्याचबरोबर बचत गटाच्या महिला आणि मायक्रो फायनान्स ज्यांना हिने केलेलं आहे ह्या सर्व फायनान्सच्या महिलांचा इथं गेट टुगेदर आहे आणि यामध्ये जवळजवळ 450 ते 500 महिला एकत्र जमलेल्या आहेत आणि यामध्ये महिला सक्षमीकरण त्याचबरोबर आर्थिक सक्षमीकरण महिलांच्यासाठी आणि विविध बचत गट त्याचबरोबर त्यांना अंगणापासून ते अंतराळापर्यंत जी काही महिलांची आज चाललेली घोडदौड आहे याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आलं। आणि आपल्याला माहीत आहे की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची संकल्पना आहे की 2047 मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत देश झालेला असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा संकल्प घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने विविध फायनान्सेस असतील त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक या सर्व वाटचालीवर एकदम पावलावर पाऊल ठेवून चालत आहे आणि यामुळं महिलांना त्या तर सर्व क्षेत्रामध्ये सक्षम आहेच आहेत पण त्याचबरोबर सहसा आपल्याला माहीत आहे की मागचं जर आपण इतिहास बघितला तर महिला ह्या फक्त आणि फक्त घर चूल मूल असंच राहिलेल्या आहेत पण आता ते न राहता असे जे उपक्रम घेतले जातात त्यामुळं महिलांना आर्थिक सक्षमीकरण हे जे अभियान राबवलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा होईल आणि त्याबद्दल मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची खूप खूप आभारी आहे। आणि त्यांनी अशाच प्रकारचे कोमल जयस्वाल मॅडम असतील आणि त्यांच्या टीमने अशाच प्रकारचे उपक्रम विविध उपक्रम हे महिन्याला म्हणा किंवा तुमचे जे काही CSR फंड्स असतील अशा पद्धतीने जर घेतले तर नक्कीच आपण महिलांना सक्षम करू सगळ्या दृष्टीने असं मला नक्कीच ग्वाही वाटते। तर मला इथं बोलवलं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची आभारी आहे। मी कोमल जयस्वाल ब्रांच मैनेजर महाराष्ट्र ग्रामीण बैंक शिवाजीनगर शाखा छत्रपति संभाजीनगर। हर साल की तरह इस साल भी हमने हल्दी कुंकू का और आर्थिक साक्षरता का कार्यक्रम का आयोजन किया है। इसमें महिलाओं को बहुत सारे हमने स्कीम्स के बारे में गवर्नमेंट के सोशल सिक्योरिटी स्कीम्स के बारे में बताया है जैसे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, जीवन ज्योति बीमा योजना, अटल पेंशन योजना। इसके साथ ही हमारे बैंक का रिसेंटली मर्जिंग हुआ है। पहले महाराष्ट्र में 2 अलग अलग ग्रामीण बैंक थे, विदर्भ कोकण ग्रामीण बैंक और महाराष्ट्र ग्रामीण बैंक, जो रिसेंटली 1 मई 2025 को मर्ज हो गए हैं। बैंक का टोटल बिजनेस 44,000 करोड़ हो गया है आफ्टर मर्जिंग। और इसके साथ ही हमने हमारे महिलाओं को ये बताया है कि हमारे ब्रांच का शिवाजीनगर ब्रांच का जो बिज़नेस है वो 50 करोड़ से ड्रास्टिकली इंक्रीज़ हुआ है 110 करोड़ पे, वो भी 2-2.5 साल में। इन सब का श्रेय इन कस्टमर्स को जाता है, इन महिलाओं को जाता है जिन्होंने हमारे बैंक पे विश्वास बनाए रखा है। और मर्जिंग के दौरान जो भी हमारे टेक्निकल चैलेंजेस आए हैं
इनको लोगों ने बहुत धैर्य से और बहुत विश्वास से बैंक का सपोर्ट किया, उसके लिए मैं उनका बहुत धन्यवाद करती हूँ। और आज ये कार्यक्रम में हमने महिलाओं को प्रतिसाद देने के लिए जो महिलाएं गृह उद्योग करती है, जिन्होंने खुद के कुछ प्रोडक्ट्स बनाए हैं, उन सबको हमने यहाँ पे फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल लगाने की संधि दी है, जिससे उनके बिज़नेस को उनको एक नई पहचान मिले और उनको लोग जाने और सब घरों तक के ये बात जाए कि ये महिलाएं अपने छोटे छोटे लघु उद्योग से अपना नाम बना रहे हैं। इसके अलावा हमने हमारे जो इंडस्ट्रियल जो यहाँ के यूनिट्स है, जिनको हमने फाइनेंशियल सपोर्ट दिया है, उसका एक वीडियो भी हमने लोगों को बताया है कि महाराष्ट्र ग्रामीण बैंक सिर्फ खेती के लिए कर्जा नहीं देती है, बल्कि इंडस्ट्रियल यूनिट्स को, छोटे हो चाहे बड़े हो, उन सबको हमने लोन दिया है, उनको हमने फाइनेंशियल सपोर्ट दिया है। इसके माध्यम से सभी महिलाएं एकत्रित हुई, उनको एक मनोरंजन करने का मौका मिला। सभी लोग बहुत ही हंसते खुशते गए हैं घर। इसके लिए मैं उन सभी का बहुत धन्यवाद देती हूँ। थँक यू। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।